बाळासाहेबांचं बालपण काही वर्ष कल्याण शहरामध्ये गेलं होतं आणि साहेबांच्या वडिलांना प्रबोधनकारांना जे अनुभव आले होते, कटू अनुभव, त्यामुळे कल्याणबद्दल राग आणि प्रेम असं दोन्ही होतं. शिवसेनेची जेव्हा सत्ता आली 1995 साली, त्यावेळेस काळा तलावाचं सुशोभीकरण करण्याची आग्रहाची त्यांची विनंती होती. काळा तलावाचं नाव त्यांच्या आग्रहानेच बदलून काळा तलावाचं भगवा तलाव असं नामकरण केलं आणि शिवसेना प्रमुखांचं महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक हे कल्याणमध्ये उभं राहिलं. त्या स्मारकासाठी सध्याचे पक्षप्रमुख उद्धवजींनी खूप मेहनत घेतली. जिथे जी मूर्ती तयार होत होती तिकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणं आणि विविध सूचना करणं हे सातत्याने केल्यामुळे कल्याणमध्ये शिवसेना प्रमुखांचं पहिलं स्मारक उभं राहिलं. शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाबरोबरच काळा तलावावर प्रबोधनकार ठाकरे यांचं स्मारक असावं असा काही मंडळींनी प्रयत्न केला. राजेंद्र रेवळेकर महापौर असताना ते मंजुरी झालं, परंतु त्यावेळेस महापालिकेचा अर्थसंकल्प थोडासा गडगडला होता, त्यामुळे ते मागे राहिलं. शिवसेना प्रमुखांबरोबर प्रबोधनकारांचं स्मारकसुद्धा कल्याणमध्ये व्हावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. बघू आता ती फलद्रूप होते का. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि माझा थेट संबंध किंवा पहिली ओळख किंवा पहिल्यांदा त्यांना पाहिलं ते 17 जुलै 1967 रोजी कल्याण शिवसेना शाखेची स्थापना होती. आणि आता जे कल्याणचं लक्ष्मी मार्केट आहे ते लक्ष्मी मार्केट थोडंसं लहान होतं, तिथे मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये पहिली सभा जेव्हा झाली त्या सभेला मी उपस्थित होतो. तेव्हा मी 8वीमध्ये होतो आणि कृष्णराव धुळपांचं कल्याणमध्ये साम्राज्य होतं. बाळासाहेब रेल्वेने त्या सभेसाठी आले होते. बाळासाहेबांबरोबर मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवीसुद्धा आले होते आणि सभेच्या सुमारे 1 तास आधीपासून बाळासाहेब त्या सभेसाठी येऊन बसले होते. तेव्हा बाळासाहेबांशी बोलणं पाहणं हे पहिल्यांदा घडलं. दुर्दैवाने त्यावेळेस कल्याणमध्ये लाईट घालवण्यात आले, संपूर्ण अंधार होता आणि आयत्या वेळेस गॅसबत्त्या मागवण्यात आल्या आणि त्या गॅसबत्त्या मी स्वतःसुद्धा डोक्यावर घेतल्याचं मला आठवत आहे. आणि बॅटरीच्या उजेडात तेव्हा बाळासाहेबांची पहिली कल्याणमधली दणदणीत सभा झाली होती. त्यानंतर बाळासाहेबांशी संपर्क वाढत गेला, पत्रकारितेच्या माध्यमातून तो आणखी वाढत गेला. मी जेव्हा SSC पास झालो तेव्हा बाळासाहेबांनी मला चिठ्ठी दिली होती इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनीमध्ये. राजे म्हणूनच तिथे मॅनेजर होते, जा त्यांना जाऊन भेट आणि तिथे नोकरीला लाग. पहिले स्वतःचं पोट आणि मग इतर सर्व. पण कल्याणहून कांदिवलीला जाणं त्या काळी फार जिकिरीचं होतं, त्यामुळे मी टाळलं आणि माझ्या पत्रकारितेकडे वळलो आणि पत्रकारितेच्या माध्यमातून साहेबांशी खूप जवळचे संबंध आले. अनेक वर्ष मार्मिकची अंक बाळासाहेब मला सोयी करून देत असत, मातोश्रीवर बोलवत असत आणि तिथे मीनाताईंचे दिवाळीचा फराळ आणि मार्मिकचा अंक ही अनेक वर्षांची प्रथा आणि परंपरा होती. आता जी जुनी मातोश्री आहे तिथे मला अगदी मुक्त प्रवेश होता. माझे आजी आजोबा कुर्ल्याला राहत होते आणि तिथे गंगाराम साटम नावाचे शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यांचा आता खून झाला, पण ते गंगाराम साटम नेहमी माझ्या आजीकडे यायचे आणि सांगायचे तुमच्या नातवाला सांगा की माझ्या बाळासाहेबांकडे घेऊन चल. कारण आम्ही जेव्हा जातो तेव्हा 2-2, 3-3 तास तिथे उभं राहावं लागतं आणि त्याला डायरेक्ट एंट्री मिळते. तो डायरेक्ट मातोश्रीमध्ये त्याची जाणं येणं आहे. हे मोठेपणा नाही आहे, पण तेव्हा एक ऋणानुबंध झाले होते. कल्याणजवळ कोण आहे, कोणला प्रवीण प्रजापती नावाचा शाखाप्रमुख होता आणि तेव्हा आमचं साप्ताहिक होतं पाचोळा म्हणून. मी आनंद दिघे आणि प्रवीण प्रजापती असं आम्ही तिघं ते साप्ताहिक चालवायचो. त्याचं उद्घाटन प्रकाशन बाळासाहेबांनीच केलं होतं जुन्या मातोश्रीमध्ये. एकदा आम्ही सायन बस स्टॉपवर उभं होतो मी आणि प्रजापती आणि समोरून एक फिया टॅलेंटेड आमच्यासमोर उभी राहिली आणि काच वर करून बाळासाहेबांनी काय रे काय करतोस इथे, तुला सोडायचं आहे का. नाही म्हटलं आम्ही आमच्या कामासाठी आलेलो आहे. ते बाळासाहेबांचे ऋणानुबंध खूप वर्ष होते. 95 साली मी स्वतः शिवसेनेकडनं तिकीट मागितलं होतं, मला उमेदवारी मिळाली नाही आणि जेव्हा मला उमेदवारी मिळाली नाही तर शिवसेनेचा एक नेता जो आता जिवंत नाही त्यामुळे त्याचं नाव घेणं योग्य नाही आहे, त्यांनी मला सांगितलं जा तू बाळासाहेबांकडे आणि बाळासाहेबांना सांग. पण मला ते पटलं नाही की आपण आपल्या स्वतःसाठी जायचं ते योग्य नाही, म्हणून मी गेलो नाही. पण इतरांना मी बाळासाहेबांकडे घेऊन जात होतो. कल्याणमध्ये अगदी खूप लोकांना बाळासाहेबांकडे घेऊन मी पहिल्यांदा गेलो. माझा मोठेपणा नाही आहे पण ही वस्तुस्थिती आहे. इवन आनंद दिघे खूप मोठे होते, माझे मित्र होते, पण आनंद दिघेंना पहिल्यांदा बाळासाहेबांकडे मीच घेऊन गेलो होतो. म्हणजे बाळासाहेबांची थेट ओळख ही मी आणि आनंद दिघे जेव्हा मातोश्रीवर गेलो तेव्हा झाली होती. 1973 साली जेव्हा प्रबोधनकार गेले
प्रबोधनकार गेल्यानंतर जेव्हा आम्हाला संध्याकाळी निरोप आला, कल्याणहून मी, प्रशांत मुल्लेरकर, दोघं तिघं, ठाण्याहून आनंद दिघे, असे आम्ही रात्रभर मातोश्रीवर होतो. सगळी व्यवस्था सांभाळणं, हे करणं, आणि एक वेगळं रिलेशन झालं होतं. प्रबोधनकार जेव्हा आजारी होते, खूप आजारी होते, म्हणजे त्यांचे सगळे विधी आंदोलनामध्ये होत होते, तेव्हा साहेबांनी मला सांगितलं होतं की चांगला पोरगा घेऊन ये कल्याणहून, जो घरच्यासारखं काम करेल, नोकर म्हणून नाही पण घरच्या. आणि कल्याणहून आम्ही सुभाष कुलकर्णी यांना नेलं होतं, आणि सुभाष कुलकर्णींनी सगळी व्यवस्था प्रबोधनकारांची 3 महिने सांभाळली होती. आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी निघताना त्यांना काही पैसे देऊ केले, पण त्यांनी तेही घेतले नाहीत. त्यांनी सांगितलं मी सेवेसाठी आलेलो आहे. दुर्गाडी आंदोलन हे बाळासाहेबांच्यामुळेच झालं कल्याणमध्ये. जेव्हा पहिल्यांदा 1969 साली 70 साली बाळासाहेबांची पहिली सभा झाली, सुधाकर लोढे म्हणून तेव्हा महात्मा फुलेला पोलीस इन्स्पेक्टर होते, सिनियर PI, आणि 144 कलम लावलं होतं. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं मी शेंबूड शिंकरतो, त्याप्रमाणे 144 कलम मी शिंकरून टाकलेलं आहे, आणि यापुढे कधी 144 कलम लावू नका. त्यानंतर अनेक वर्ष बाळासाहेबांची प्रत्येक दुर्गाडी उत्सवात सभा होत असे. आस्ते आस्ते शिवसेना वाढली, मग बाळासाहेबांचं येणं कमी झालं, पण शिवसेनेचे इतर नेते मात्र सातत्याने सभेला येत असत. आणि दत्ताजी साळवींपासून ते प्रमोद नवलकरांपर्यंत प्रत्येक वर्षी येत असत. त्यावेळेस ते उत्सवाची एक वेगळी शान होती. मलंगडांचं आंदोलन हे खरं तर आनंद दिघेने सुरू केलं. मोहन गोखले म्हणून जे पुण्याचे याचे माहितीगार होते, ते आनंद दिघेंना भेटले, आणि आनंद दिघे त्यांना घेऊन बाळासाहेबांकडे गेले, आणि बाळासाहेबांनी त्याचं नेतृत्व केलं, पण सगळी जबाबदारी आनंद दिघे यांच्याकडे दिली होती. पहिली 2 वर्ष बाळासाहेब मलंगडावर आले होते. मला आठवतं आणि छगन भुजबळांपासून ते बबन दारवेकरांपर्यंत जे नगरसेवक होते, हे चालत चालत मलंगडावर चढले होते. तेव्हा हेलिकॉप्टर वगैरे हा काय जमाना नव्हता, आणि ही सगळी मंडळी मलंगड आंदोलनात सहभागी होत होती. एकविरा उत्सव खूप अनागोंदी होती एकविरा तिकडे, आणि मंडळी सगळी एकविरेची आनंद दिघेंना येऊन भेटली, आणि आनंद दिघेंना सांगितलं की दिघेसाहेब तुम्ही एकविरा उत्सवात भाग घ्या, हा सगळा उत्सव तुम्ही ताब्यात घ्या. तेव्हा आनंद दिघे त्या मंडळींना घेऊन मातोश्रीवर गेले, बाळासाहेबांच्या सगळं कानावर घातलं. बाळासाहेबांनी सांगितलं की आनंद तू घे एकविरा उत्सव, पण आनंद दिघे म्हणाले नाही, जिल्ह्याकडे दुर्लक्ष होईल, आणि ही सगळी जबाबदारी आनंद तरे यांच्यावर दिली गेली. ती बाळासाहेबांमुळेच दिली गेली, आणि एकविरा त्या वर्षापासून बाळासाहेबांची देवी एकविरा झाली. त्याच्या आधी बाळासाहेब हे डहाणूजवळ कासा इथे जी महालक्ष्मी देवी आहे तिथे जात असत, पण त्या वर्षापासून बाळासाहेब हे एकविराला जायला लागले, आणि लोकांमध्ये ही बाळासाहेबांची देवी ही प्रचलित झाली.